आई आजीच्या काळातील पारंपरिक रेसिपी आहे तांदळाची बोरं। दिवाळी किंवा मकर संक्रांत या दोन सणाला ही तांदळाची बोरं तयार केली जातात। कोकणी पारंपरिक रेसिपी आहे, मात्र अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे, पौष्टिक आहे। सध्या अशा पारंपरिक रेसिपी ज्या आहेत त्या लोप पावत चाललेल्या आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर इथे बघा, मी असा जाड तांदूळ घेतलेला आहे। हा रेशनचा तांदूळ आहे, मात्र तुम्ही कुठलाही जाड तांदूळ इथे वापरू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून तो एका कॉटन कपड्यावर आपल्याला सुकत घालायचा आहे आणि त्यानंतर ह्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर मी बघा हे असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ एकदम बारीक असावं, खूप जाड किंवा रवाळ पीठ नसावं। यानंतर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे गूळ। तर इथे त्याच वाटीने पाऊण वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे। आता गूळ जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। पाव वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। पाणी मात्र कमीच वापरा, जास्त वापरू नका, नाहीतर मग पाणी वाया जाऊ शकतं। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला गूळ जो आहे तो विरघळवून घ्यायचा आहे, त्यामुळे ह्याला थोडंसं आपण विरघळवून घेऊया आणि यानंतर ह्याला पुढची तयारी करेपर्यंत असंच ठेवून देऊया, म्हणजे गूळ चांगला विरघळून जाईल। एक वाटी इथे दाबून चांगलं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पुन्हा एकदा सांगते, तांदूळ धुवून सुकवून तो घरातच सुकवलेला आहे आणि मग त्याचं पीठ तयार केलेलं आहे। पारंपरिक रेसिपीमध्ये तांदूळ धुवून घरातच सुकवून ते तांदूळच इथे भाजायचे आणि भाजलेल्या तांदळाचं पीठ तयार करायचे। मात्र इथे आपल्याला कमी प्रमाणात करायचं आहे, म्हणून मी हे भाजलेले नव्हते तांदूळ। आता हे पीठ आपण 5 ते 7 मिनटं असं भाजून घेतलेलं आहे चांगलं, कारण आपण तांदूळ भाजलेले नव्हते। तर इथे बघा मस्त असं खमंग वास येईपर्यंत तूप न घालता कोरडंच हे भाजून घ्यायचं आहे। यानंतर इथे आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी सुकं खोबरं, ते सुद्धा चांगलं दाबून भरायचं। आता हे सुकं खोबरं जे आहे ते मंद आचेवर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। खरपूस मस्त असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा ह्याचा रंग बदलत चाललेला आहे। आता ह्याला आपण काढून घेऊया, असं हाताने चुरून बघायचं। यानंतर पाव वाटी मी सफेद तीळ घेतलेले आहेत। तीळ ह्यामध्ये भरपूर प्रमाणात घालायचे, म्हणजे मग काय होतं, ही जी तांदळाची बोरं आहेत ती खायला खूप छान खमंग लागतात। यानंतर इथे आपण मोहनसाठी 2 चमचे साजूक तूप घेणार आहोत। ह्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता। तर चमचा बघा, मी हा चमचा वापरलेला आहे। आता पिठामध्ये इथे आपण हे जे भाजलेलं खोबरं आहे ते चांगलं थोडंसं कुस्करून घेऊया आणि यामध्ये घालायचं आहे। अगदी पौष्टिक पदार्थ आहे आणि छान कुरकुरीत तयार होतो। पाववाटी आपण इथे तीळ भाजून घेतले आणि आता कोकणामध्ये काजू भरपूर असतात, त्यामुळे इथे मी काजूची पूड वापरलेली आहे। तर एक 10 ते 12 काजू मी इथे चांगले मिक्सरला पूड तयार करून घेतली आहे। काजू भाजून नाही घेतले तरी सुद्धा चालेल, हे सगळं एकत्र केलेलं आहे। आणि काजू नाही घालायचे असेल तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करून घेऊ शकता। चवीनुसार ह्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आणि कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये मी घातलेलं आहे। तूप मात्र कडकडीत गरम करून घ्यायचं। आता चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की हाताने चांगलं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तूप जे आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे। यानंतर आता बघा, हे जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे। पीठ मात्र आपल्याला घट्ट तयार करायचं आहे। तर पीठ कसं करायचं ते मी सांगतेच आहे, पण पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला। तर इथे चांगलं मळून घ्यायचं आहे। आता घट्ट म्हणजे काय, सुरुवातीला थोडंसं हे सैल ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण ह्याला विश्रांती देणार तेव्हा हे पीठ चांगलं घट्ट तयार होऊन जाईल। तर त्या थोडं थोडं करून मी हे पाणी घालते आहे बघा। आता तुम्ही ह्यामध्ये गूळ जो आहे तो नुसता असा किसून घातला आणि थोडंसं मळून घेतलं आणि वरून साधं पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकतं, किंवा मग असं गुळाचं पाणी केलं तरीसुद्धा चालू शकतं, कसंही करू शकता। आता हे पाणी जे आहे ते मी संपवलेलं आहे आणि गुळाचे काही खडे जे आहेत ते राहिलेले आहेत, ते चांगले असे मी मिक्स करून घेते। अशा पद्धतीने हे सगळं पाणी मी संपवलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते आता आपण चांगलं मळून मळून तयार करून घेऊया। तसं ह्या पिठाला काही बाइंडिंग नाही आहे, त्यामुळे हे पीठ व्यवस्थित असं वळलं जात नाही आहे, कारण फक्त इथे तांदळाचं पीठ आहे। ह्याचा चांगला असा गोळा आपण दाबून दाबून तयार करून घेऊया।
पूर्वीच्या काळी काय होतं की बाहेर काही पदार्थ आपल्याला विकत मिळत नव्हते, त्यामुळे हे असे पारंपरिक पदार्थ आई आजी आपल्या तयार करत होत्या. तर आपल्याला खाऊ म्हणून खायला डब्यामध्ये भरून ठेवायच्या. तर हे असे चांगले पौष्टिक पदार्थ आहेत. पीठ मी तयार करून घेतलं. आता हे पीठ झाकून 1 ते 1.5 तास चांगलं हे पीठ ठेवून द्यायचं आहे. तर इथे बघा 1.5 तासापेक्षा मी जास्त हे पीठ ठेवलं होतं आणि आता हे एकदम कडक झालेलं आहे पीठ, म्हणून पीठ थोडंसं सैल ठेवायचं. आता ह्याला थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे पीठ चांगलं घट्ट मळून घेऊया. तर आवश्यकतेनुसार थोडंसं पाण्याचा हात लावायचा, जास्त पण पाणी ओतू नका. फक्त पाण्याचा हात लावून मी हे पीठ घट्टसर तयार करून घेते. तर इथे बघा हे पीठ मी तयार करून घेतलं. आता ह्याचे छोटे छोटे आपल्याला बोरं तयार करून घ्यायचे, छोटे छोटे गोळे तयार करायचे. आता गोळे बोराच्या आकारा एवढे करायचे म्हणून त्याला बोरं म्हणायचं. अलगद हाताने तयार करायचे आहे, हे पटकन होतात ही बोरं तयार. तर अशा पद्धतीने छोटे छोटे बोरं आपण तयार करून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता इथे. तर अशी मी ही बोरं तयार करून घेतली. आता आपण ह्याला तळून घेणार आहोत. तर तुम्हाला एक बोर दाखवते आहे मी कसं तयार करून घेतलेलं आहे. बघा ह्याला तीळ लावलेले आहेत मस्त असं, आणि अगदी पौष्टिक पदार्थ आपला तयार होतो. चला तर मग आता तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. इथे तेल जे आहे ते अगदी बेताचंच गरम करायचं. जर तुम्ही जास्त तेल गरम केलं तर हे वरून मात्र चांगले शिजतील आणि त्याला चांगला रंग येईल, पण आतून ते कच्चे राहतील. मंद आचेवर चांगलं ह्याला तळून घ्यायचं आहे. तर इथे बघा ह्याचा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर मी ह्याला तळून घेतलेलं आहे. ही मस्त अशी बोरं तयार होतात. सुरुवातीला मी कमी घातलेले आहेत. आता सेकंड बॅच जेव्हा आपण तयार करू तेव्हा मात्र जास्त बोरं ह्यामध्ये आपण घालणार आहोत. तर इथे बघा मस्त अशी भरपूर बोरं ह्यामध्ये घातलेले आहेत आणि ह्याला मी तळून घेते आहे. तर अशा पद्धतीने ही दुसरी बॅच पण मी तयार केलेली आहे. अगदी खमंग खुसखुशीत मस्त असा हा पदार्थ तयार होतो आणि खायलाही खूप चविष्ट आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ही बोरं आपण आता इथे तयार केलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. अगदी कुरकुरीत. आत्ता तर ही अजून गरम आहे, थंड झाल्यावर अजून कुरकुरीत तयार होतात. जशी जशी ती थंड होतील तशी तशी त्याचा कुरकुरीतपणा वाढत जातो. तर इथे मी तुम्हाला दाखवते. ह्याला बघा अशी मस्त क्रॅक गेलेले आहेत. असं क्रॅक गेले की समजायचं आपली बोरं छान झालेली आहेत. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.